जर वोटर बटन दाबल्यानंतर 4 सेकंडचा आत तिकडून निघून गेला तर त्यातला लाईट सेन्सर जो आहे तो याचा भान घेतो। सध्याची ही जी दृश्य आपण बघतोय ही नाशिक मधली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक शिबिर इथं होते आणि या ठिकाणी मतचोरीचा जो मुद्दा आरोप केला जातो त्यावरून आरोप प्रत्यारोप होतात ते नेमकं कसं घडतं याचं एक प्रात्यक्षिक दाखवलं जातं। लाईट आणि लाईटचा जो तिकडचा प्रकाश आहे तो प्रकाश तो मोजून घेणार आणि तिकडे वेट करणार। जर असा प्रोग्राम आत आहे तर 3 सेकंड 4 सेकंड जशी प्रोग्रामिंग केली असेल 4 सेकंडचा आत बटन दाबून जर वोटर निघून गेला तर ते वोट चोरी होईल आणि इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघं चोरी होईल। हे दुसरा प्रकार आहे। हा लाईट सेन्सर आहे सांगितलं। हा जर आपण तिकडे थांबणार तर या प्रकारे चोरी दुसऱ्या प्रकारे होऊ शकते। त्यासाठी आमचं मी एक्सप्लेनेशन देतो फक्त। हा जो प्रिंटर आहे प्रिंटर असा पण येऊ शकतो मार्केटमध्ये जुने प्रिंटर असे अवेलेबल होते का ज्याच्यामध्ये एखादा आपण प्रिंट मारलं तर ते पावती अशी बाहेर येते किंवा एखादा प्रिंट बाहेर येतो आणि जर आपल्याला पाहिजे तर नंतर आपण त्याला रिव्हर्स करू शकतो। तर वोट देण्याची प्रक्रिया जी 15 सेकंदाची असते त्याच्यामध्ये बटन दाबल्यावर पावती बाहेर निघते। भरपूर लोकांनी पावती बघितली पण असेल पण पावती पडताना नाही बघितली। पावती वरतून खाली आली 7-8 सेकंड साठी थांबली आणि अंधार झाला लाईट बंद झाली। तर या काळ्या काचच्या मागे जे अंधार होतो त्यानंतर वोटर जर निघून गेला त्याने बघितल्यानंतर की माझी पावती खाली आली मी स्पष्ट बघितलं असं पण होऊ शकतो। जर त्याच्यामध्ये रिव्हर्स घेणारा प्रिंटर लागला आहे तर ते पावती रिव्हर्स घेऊन मागे पाडतील आणि नंतर वोटर गेल्यावर दुसरी पावती छापू शकतात। हा तिसरा प्रकार पॉसिबल आहे। चौथा प्रकार जो आहे तर याच्यामध्ये आपण असं बघितलंय की हे जे पावत्या भेटतात या पावत्यामध्ये डबल साइड प्रिंटिंग केली। आपण एटीएम ला जातो कुठल्या हॉटेलला जातो याच्यामध्ये प्रिंट येते। प्रिंट झाल्यानंतर याचा जो इंक आहे ते 3-4 तासात 1 दिवसात उडून जातो। मग जर असा प्रिंटर त्याच्यामध्ये आहे का एक बाजूला तो एक प्रिंट मारतो ज्यांनी वोटरनी ज्याला वोट दिला त्याची पावती या बाजूला पण ही उडणारी इंक असेल आणि या बाजूला ज्याला वोट चोरून करून द्यायचे त्याची पावती जर या बाजूला छापली तर होणार काय वोटर या बाजूचा बघणार आणि जाणार। 3 दिवसानंतर 3 दिवसामध्ये तो इंक जे आहे ते उडून जाऊ शकते आणि त्याच्यामध्ये त्या प्रकारे पण चोरी होऊ शकते। असे 4 प्रकार आम्ही जे हार्डवेअर त्याच्यामध्ये बघितले त्याप्रमाणे ही मशीन बनवून आम्ही हे 4 प्रकार सांगू शकतो। अजून त्याच्यामध्ये काय काय हार्डवेअर आहेत काय आहेत आम्हाला माहित नाही। जसे हार्डवेअर भेटतील तसं आपण त्याच्यामध्ये काय असेल ते करू शकतो। तर जर या असं सॉफ्टवेअर तिकडे आहे जर असे सगळं हार्डवेअर त्याच्यामध्ये आहे तर लाईट सेन्सर कन्फर्म आहे। काळा काच कन्फर्म आहे। या काळ्या काच मधून चोरी होऊ शकते। आता एक काळ्या पासून चोरी कशी झाली हे लास्टच्या 1 मिनिटात आपण बघू। शिफ्ट टू डेमो 1 प्लीज। आता परत एकदा बघून घ्या याच्यामध्ये पावती नाहीये आणि नेमकी काळा काचच्या मागे चोरी कशी झाली ते आपण बघू। काळा काच काढून याच्यामध्ये काळा काच लागला याचे पण प्रमाण आहे आणि आता आपण वोटिंग स्टार्ट करू। तर आपण स्टार्ट वोटिंग केळ्याला मत दिलं आणि केळ्याची पावती आपल्याला दिसत आहे। मग याच्यामध्ये केळ्याची पावती स्पष्ट दिसली। तर जर प्रोग्रामला वोट चोरी करायचा असेल तर तो पावती पाडणार नाही इकडे अडकून ठेवणार। मी उघडून दाखवतो ही पावती अडकून पडली आहे आणि काळा काचच्या मागे अंधार झाला तर आपल्याला काहीच दिसणार नाही। पावती अडकून पडली आहे 7-8 सेकंड बघितल्यानंतर पण आपल्याला ती पावती अडकू शकते जर अंधार झाला तर। आता दुसरा वोटर समजा केळ्याला मत द्यायला आला परत आणि त्यांनी केळ्याला मत दिलं तर आपण परत बघू। आता फक्त प्रोग्राम काय करणार लाईट पेटवणार आणि पहिल्याची पावती दुसऱ्याला दाखवणार। असा तिसरा पण दाखवू शकतो चौथा पण दाखवू शकतो 5वा पण दाखवू शकतो। जसं प्रोग्राम मध्ये सेटिंग केली असेल तशी आणि त्यानंतर आता बघू इकडे काय दुसऱ्याला पाहिजेची पावती दाखवली आणि अंदाज झाल्यानंतर बटन मारला। आता काळाच्या मागे दिसत नाही आणि लाईट किती लोकांसाठी किती जेवढी आपल्याला सोयी तेवढ्या लोकांना पावती तशी दिसणार नाही। आपण ही दृश्य बघतोय सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचा शिबिर आहे आणि त्यामध्ये
मतचोरी संदर्भातलं एक प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. कशा पद्धतीनं मतचोरी होते असा आरोप केला जातोय. कलिंगरची त्याबाबतचं पावती दिसली. प्रात्यक्षिक आहे. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधली शिबिरामधली ही दृश्य आपण बघत होतो. त्या ठिकाणी मतचोरी संदर्भातलं एक प्रात्यक्षिक दाखवलं जात होतं. एकंदरीत आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं आता ही सगळी तयारी कार्यकर्त्यांचीच करून घेतली जाते, जेणेकरून आता यापुढे जेव्हा कार्यकर्ते इतर सगळ्या सामान्यांशी बोलतील त्यावेळेला याबाबत ते माहिती देऊ शकतील. एक मतचोरी संदर्भातलं प्रात्यक्षिक कशा पद्धतीनं नेमकी मतचोरी होते, त्याच्यासाठी नेमकं काय करता येईल, कशा पद्धतीनं ते टाळता येऊ शकतं याबाबतचं एक प्रात्यक्षिक तिथं दाखवलं गेलं. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये मतचोरीचं हे प्रात्यक्षिक इथं दाखवलं गेल्याचे दृश्य सध्या आपण बघतोय. नाशिकमध्ये हे शिबिर पार पडतंय आणि तिथेच आता हे मतचोरी संदर्भातलं प्रात्यक्षिक दाखवलं गेलेलं आहे, त्याची दृश्य आपण बघतोय. एखाद्या उमेदवाराला मतदान आपण केल्यानंतर साधारणपणे काय पुढची प्रक्रिया असते, त्याच्यामध्ये नेमकं कुठे घोळ होतो असा आरोप आहे. या सगळ्याबाबतचं एक विश्लेषण इथं केलं गेलेलं आहे. 3 दिवसाचा शरद पवारांचा हा नाशिक दौरा आहे, ज्या दरम्यान एकंदरीत हे सगळं शिबिर पार पडतंय. कार्यकर्त्यांशी इथं संवाद साधला जातोय. शरद पवार उपस्थितांना संबोधित सुद्धा करतील. पण सध्या मतचोरी संदर्भातलं एक प्रात्यक्षिक इथं दाखवलं जात आहे आणि त्याची ही दृश्य आपण बघतोय. ज्या उमेदवाराला आपण मतदान करतोय त्यालाच ते जातंय का, की या सगळ्या प्रक्रियेमध्ये मध्येच कुठेतरी घोळ होऊन वेगळ्या उमेदवाराला आपलं मत जातंय, याबाबतचं एक स्पष्टीकरण किंवा याबाबतचं एक विश्लेषण इथं केलं गेलेलं आहे. ते टाळण्यासाठी काय करता येईल हे सुद्धा त्यांनी सांगितलं. ठीक आहे, पुढच्या वेळेस प्रोग्राम करतील. हे मुद्दाम आपल्याला यासाठी दाखवलं की इथून पुढे राज्यात आपण म्हणजे जे वोट चोरी, गद्दी चोरीवर गद्दी चोरी, वोट चोरी हे दाखवण्याकरता ज्या ज्या मतदारसंघात असं प्रेझेंटेशन लागेल, तुमच्या आमच्या मतदारांना कळू द्यात की यांनी वोट चोर करून त्या ठिकाणी सत्ता या ठिकाणी आपल्याकडून हिसकावून घेतली. तर ज्यांना ज्यांना प्रेझेंटेशन राज्यभर लागेल त्यांनी निश्चित सांगावं. यानंतर एक 5 मिनिटांमध्ये ही तरुण मुलं सगळी या संदर्भात आपण काय काळजी घ्यायची ते सांगतील. सर्वांना नमस्कार. आता जे काही जगताप सरांनी आणि ईव्हीएमचं जे काही दाखवलंय त्याच्यामधून मला वाटतंय की देशभरामध्ये जे काही विरोधक असतील किंवा सामान्य जनता असेल ती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जो नारा लावती तो नारा लावून आपण हे सेशन सुरू करावं. वोट चोर गद्दी चोरचा एक नारा आपण इथे लावू पवार साहेबांच्या उपस्थितीत. वोट चोर, वोट चोर, वोट चोर, वोट चोर. जिनका नाम लेते ही दिल से मस्तिष्क तक एक क्रांतिमय लहर दौड़ जाती है, उन छत्रपति शिवाजी महाराज, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, महात्मा फुले और शाहू महाराज को मैं अपना अभिवादन प्रस्तुत करता हूं. सन्माननीय मंच आणि सभागृहात जमलेल्या सर्व माझ्या बायोलॉजिकल बंधू आणि भगिनींनो, आम्ही महाराष्ट्रभरातील शिव फुले शाहू आंबेडकरी विचारधाराची मुलं मुली जे गेल्या काही 5-10 वर्षांपासून पॉलिटिकल कन्सल्टंट म्हणून काम करतायत, मीडिया मॅनेजमेंटमध्ये काम करतायत, इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये काम करतायत, ग्राउंड रिसर्चवर काम करतायत, सगळ्यांनी एकत्र येऊन जगताप सरांच्या मार्गदर्शनामध्ये